संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्वशांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते, प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार, मयूर पार्क, औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक, धम्म उपासिका, आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना, मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्मदेसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, 37 बोधिपाक्षीय धम्माचा अभ्यास सदरील वर्षावासाच्या कालावधीमध्ये आपण करीत आहोत आणि सध्या बोधिसत्वाची दुःखमुक्तीची अवस्था ही प्रवचन मालिका आपली सुरू आहे। या प्रवचन मालिकेच्या अंतर्गत आतापर्यंत आपण बोधिसत्व दुःखमुक्तीच्या अवस्थेमध्ये कसा पोहोचतो, दुःखमुक्तीच्या किती अवस्था आहेत, किती पायऱ्या आहेत, हे आतापर्यंत आपण बघितलेलं आहे। किती पायऱ्या दुःखमुक्तीच्या? 4 पायऱ्या आहेत। म्हणजे एक बोधिसत्व ध्यान, मनन, चिंतन करून, कशाचं ध्यान, कशाचं मनन, तर या 37 बोधिपाक्षीय धम्माचं ध्यान करून, मनन करून, चिंतन करून, त्याला वाढवून तो बोधिसत्व दुःखमुक्तीच्या मार्गावरती आरूढ होतो। बुद्ध होण्या अगोदर तो दुःखमुक्त होतो। तर दुःखमुक्त होतो म्हणजे काय? तर तो बोधिसत्व आपल्या या मनातील 10 प्रकारचे बंधनं, 10 प्रकारचे अडथळे किंवा 10 प्रकारचे, ज्याला संयोजन असं म्हटलेलं आहे, या 10 प्रकारच्या संयोजनांना तोडतो आणि दुःखमुक्त होतो। तर एकदा सगळे 10 संयोजनं तुटत नसतात, असं एक एक करून 2, 3 असे करून असं करत करत ते संयोजनं तोडत जातो। तर सुरुवातीची 3 संयोजने आपण बघितली, कोणती कोणती आहेत? सक्काय दिठ्ठी, विचिकिच्छा, सील, बत्त, परामर्श, याचा अर्थ पण मी तुम्हाला सांगितलेला आहे। सुरुवातीचे हे 3 बंधनं आहेत, या 3 बंधनांना तोडतो आणि तो बोधिसत्व दुःखमुक्तीच्या पहिल्या पायरीवरती पोहोचतो, ज्याला म्हटलेलं आहे श्रोतापन्न। त्यानंतर या दुःखमुक्तीच्या मार्गातील 2 बंधनं पुन्हा तोडतो, जे चौथ्या प्रकारचं बंधन आहे। हे 3 बंधन अगोदर तुटले, चौथं बंधन कोणतं? ज्याला म्हटलेलं आहे कामराग, आणि 5वा आहे पटीघ। याचा सुद्धा अर्थ मी तुम्हाला सांगितला, कामराग आणि पटीघ या 2 बंधनांना तोडून तो बोधिसत्व दुःखमुक्तीच्या मार्गातील दुसऱ्या पायरीवर पोहोचतो, ज्याला म्हटलेलं आहे सकृदागामी। समजलं? हे थोडंसं लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे। म्हणजे अशा प्रकारे बोधिसत्व हे सुरुवातीचे जे काही 5 भावबंधनं आहेत, सक्काय दिठ्ठी, विचिकिच्छा,
शीलबद्ध परामर्श, कामराग आणि पटीक या 5 बंधनांना नष्ट करतो आणि सकृदागामी अवस्थेला जाऊन पोहोचतो. मागच्या प्रवचन मालिकेमध्ये दुःखमुक्तीच्या मार्गातील जी तिसरी पायरी आहे, कोणती? ज्याला म्हटलेला आहे अनागामी. अनागामी म्हणजे काय? की जो आता परत येणार नाही. अनआगामी म्हणजे आता परत येणार नाही. कुठे परत येणार नाही? या मनुष्य लोकामध्ये पुन्हा जन्म होणार नाही त्याचा. या मनुष्य लोकामध्ये पुन्हा येणार नाही, पुन्हा जन्मास येणार नाही, म्हणून तो अनआगामी झाला. अनागामी झाला. तर अनागामी म्हणजे काय? मी तुम्हाला एक उदाहरण पण सांगितलं होतं की जसं आपलं म्हणजे एखादं झाड आहे, त्या झाडाला आपण बुडापासून त्याला कापतो किंवा त्याला नष्ट करतो, तर आपल्याला असं वाटते की ते झाड नष्ट झालं, बरोबर आहे. पण काही दिवसानंतर जर त्याला थोडं पाणी मिळालं, थोडा गारवा मिळाला, तर काय होते? ते झाड पुन्हा वर येते. ते झाड पुन्हा वर येते, रोपटं होते, रोपट्याचं झाड होते. म्हणजे याचा अर्थ ते झाड मुळासकट आपण नष्ट केलेलं नाही आहे. ते जर झाड तुम्हाला मुळासकट नष्ट करायचं असेल, म्हणजे परिपूर्ण की पुन्हा येऊच नाही, पुन्हा येऊच नाही वर, तर त्याला तुम्हाला त्या मुळासकट त्याला नष्ट करावं लागेल. मुळासकटच काय? जर त्या मुळासोबत काही बीजं वगैरे तिथं पडली असतील, ते बीजं पण तुम्हाला साफ करावे लागतील, तेव्हा ते झाड परिपूर्णपणे नष्ट होईल, त्याचं अस्तित्व संपेल. एक अनागामी सुद्धा जेव्हा आपल्या चित्ताचं चिंतन करतो तर पाहतो की अरे आपण हे 5 बंधनं तर तोडलेली आहे, नष्ट केलेली आहे, पण तरी थोडं थोडं याची मुळं अजूनही मनामध्ये आहेत, थोडं थोडं मुळं आहेत. तर तो अनागामी काय करतो? अनागामी अवस्थेमध्ये त्या उरल्या सुरल्या 5ही विकारांना मुळासकट नष्ट करतो. सुरुवातीचे 5ही विकार परिपूर्णपणे नष्ट करतो. त्याचा लवलेशसुद्धा यनकिंचितही असं चित्तामध्ये राहत नाही, लवलेशही राहत नाही. 5ही विकार नष्ट झाले, संपले, म्हणजे पूर्णपणे नष्ट झाले, तर त्यावेळेस तो कोणत्या अवस्थेला प्राप्त करतो? तो अनागामी अवस्थेला प्राप्त करतो. तर अशा प्रकारे एक बोधिसत्व या 10 संयोजनातील सुरुवातीचे 5 संयोजने तोडतो, नष्ट करतो आणि कोणत्या अवस्थेला पोहोचतो? अनागामी अवस्थेला. आता बोधिसत्व अशा चित्त अवस्थेला पोहोचलेला आहे की त्या ठिकाणी गेल्यानंतर आता पुन्हा तो जन्मास येणार नाही. जन्मास येणार नाही म्हणजे काय? या मनुष्य लोकामध्ये पुन्हा उत्पन्न होणार नाही. म्हणजे यदा कदाचित जर तो मृत्यूला प्राप्त झाला, म्हणजे समजा आजारी पडला, मृत्यू झाला, म्हातारा झाला, खूप वृद्ध झाला, अपघात झाला, नैसर्गिक मृत्यू जर तो मेला, मरण पावला, पुन्हा मात्र तो या मनुष्य लोकांमध्ये जन्मास येत नाही, कारण तो कोण आहे? आता अनागामी अवस्थेला पोहोचलेला आहे. तर अशा प्रकारे तो बोधिसत्व अनागामी होतो, तिथे थांबत नाही. अनागामी म्हणजे काय? ही दुःखमुक्तीची परिपूर्ण अवस्था नाही आहे. दुःखमुक्तीची जी खरी अवस्था आहे, 4थी अवस्था आहे, सर्वोच्च, ज्याला म्हणतात खरी दुःखमुक्ती. ज्या अवस्थेला खरी दुःखमुक्तीची अवस्था म्हणतात की ज्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर त्या चित्तातील जे काही बाकीचे जे 5 बंधनं आहेत ते सुद्धा नष्ट होतात आणि तो व्यक्ती परिपूर्ण दुःखमुक्त होतो. त्याच दुःखमुक्तीच्या अवस्थेला पाली तत्वज्ञानामध्ये अरहंत असं म्हणतात. अरहंत हा शब्द आपण कित्येक वेळेस ऐकला असेल. अरहंत, अरहंत आहे की नाही? भगवान बुद्ध अरहंत होते. आपण म्हणतो ना, नमो तस्स भगवतो अरहतो. भगवान बुद्ध हे कसे आहेत? म्हणजे त्या भगवान अरहंत सम्यक संबुद्धांना मी नमस्कार करतो. नमो तस्स भगवतो अरहतो. म्हणजे बुद्धांना आपण अरहत म्हणतो. अनेक भिक्खू हे अरहत झालेले आहेत, अरहंत झालेले आहेत. हे जे अरहंत होणे आहे ना, हे अरहंत होणे ही दुःखमुक्तीची 4थी अवस्था आहे. पहिली श्रोतापन्न, दुसरी सकृदागामी, तिसरी अनागामी आणि 4थी सर्वोच्च अवस्था आहे ज्याला म्हटलेलं आहे अरहंत. आणि या अरहंत अवस्थेलाच आपल्याला पोहोचायचं आहे, कारण ही खरी दुःखमुक्ती आहे.
या अरहंत अवस्थेला आपल्याला जायचं आहे. आपली जी अवस्था आहे, चित्त अवस्था, ही अरहंताची चित्त अवस्था झाली पाहिजे. म्हणजे काय झालं पाहिजे, तर आपल्याला आपल्या मनातील 10 प्रकारचे संयोजने एकदम तोडायची आहेत, नष्ट करायची आहेत. 10 प्रकारची संयोजने. तर आता आपण आतापर्यंत अनागामी अवस्थेपर्यंत तो बोधिसत्व या 10 पैकी जे सुरुवातीचे 5 बंधनं आहेत ते तोडले. आता किती बंधनं तोडणे बाकी आहे? 5 बंधनं बाकी आहेत. आणखीन 5 बाकी आहेत ना. तर कोणते कोणते आहेत? तर असे हे 5 बंधनं आहेत की जे 5 बंधनं तो जो अनागामीला पोहोचलेला आहे, जेव्हा अनागामी फळ प्राप्त करतो आणि मग पुढे सरकतो, पुढे जातो, काल त्याला अरहंत पद प्राप्त करायचं आहे ना, तर अरहंत मार्गावर तो आरूढ होतो. अरहंत मार्गावर आरूढ होतो आणि काय करतो, तर आपल्या मनातील आणखीन 5 बंधनं तोडण्याचा प्रयत्न करतो. कोणते कोणते 5 बंधनं आहेत? या 10 पैकी जे 6व्या नंबरचं आहे, 6व्या क्रमांकाचं जे संयोजन आहे त्याला म्हटलेलं आहे रूपराग. 7व्या क्रमांकाचं बंधन आहे त्याला म्हटलेलं आहे अरूपराग. पहिलं कोणतं आहे? रूपराग. दुसरं अरूपराग. तिसरं बंधन आहे मान. चौथं बंधन आहे उद्धच्च, म्हणजे 9वं बंधन उद्धच्च. आणि 10वं बंधन आहे अविद्या. अशा या 5 बंधनांना तोडण्यासाठी तो अनागामी फळ प्राप्त केलेला बोधिसत्व किंवा साधक या अरहंत मार्गावर आरूढ होतो. अरहंत मार्ग फळ आणखी लांब आहे, फक्त त्या मार्गावरती तो आरूढ झालेला आहे. कशासाठी? हे 5 बंधनं तोडण्यासाठी. ते 5 बंधनं तोडतो तेव्हा तो अरहंत होतो. आता काही काही लोक अरहंत पण म्हणतात. अरहंत काय म्हणतात? या अरहंत या शब्दामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. अरहंत, अर म्हणजे शत्रू, अर म्हणजे शत्रू, आणि हंत, हंत म्हणजे हनन करणे किंवा नष्ट करणे. आता आपल्याला कोणत्या शत्रूला नष्ट करायचं आहे? बाहेरचे शत्रू नाही. एक बोधिसत्व बाहेरच्या शत्रूंना बाहेरचे शत्रू असू शकत नाही ना, कारण बोधिसत्वाच्या मनामध्ये अपार करुणा असते, मैत्री असते. तो कोणाबद्दल वैरभाव ठेवत नाही, कोणाबद्दल वैरत्व करत नाही. बाहेरचे शत्रू नाही, आपल्याला दुःखी करणारे आपल्या मनातील हे 10 शत्रू आहेत. हे शत्रू आहेत अर. तर या 10 प्रकारच्या शत्रूंना अरला हंत करतो, अरहंत करतो, आणि म्हणून त्याला अरहंत म्हणतात. त्याला म्हणतात अरहंत. 10 प्रकारच्या शत्रूंना म्हणजे 10 प्रकारच्या संयोजनांना नष्ट करणारा बनतो अरहंत, असा त्याचा अर्थ आहे. त्या शब्दामध्येच त्या म्हणजे त्या अवस्थेचा, त्या अरहंत, त्या संकल्पनेचा अर्थ त्यामध्ये दडलेला आहे बघा. तर बोधिसत्व याप्रमाणे आपल्या चित्तातील आता जे काही 5 विकार उरलेले आहेत, ज्याला तोडायचं आहे अरहंत होण्यासाठी, या 5 विकारांना जाणण्याचा प्रयत्न करतो, तोडण्याचा प्रयत्न करतो. त्यापैकी 6व्या नंबरचा जो विकार आहे त्याला म्हटलेला आहे रूपराग. रूपराग, राग या शब्दाचा अर्थ, राग आपला व्यवहारिक तो राग नाही बरं. मी मागच्या प्रवचनात तुम्हाला राग या शब्दाचा अर्थ सांगितला. राग, कामराग. राग म्हणजे काय? राग म्हणजे आसक्ती, त्याच्याबद्दल आसक्ती असणे. तर इथे जो शब्द आहे रूपराग, रूपाबद्दल आसक्त असणे, हा सुद्धा खूप मोठा विकार आहे. रूपाबद्दल आसक्त असणे. आणि रूप कोणतं? हे आपलं शरीर, याला रूप म्हटलेलं आहे. म्हणजे या शरीराबद्दल आसक्त असणे हा 6व्या क्रमांकाचा विकार आहे. पण ही आसक्ती थोडीशी वेगळी आहे. ही आसक्ती वेगळी आहे, कारण जसं आपण मागे अनागामी अवस्थेमध्ये तुम्हाला सांगितलं कामराग. कामराग म्हणजे शरीराबद्दलची कामतृष्णा. पण या ठिकाणी हा जो 6वा विकार आहे ज्याला म्हटलं आहे रूपराग, तर या शरीराबद्दलची आसक्ती आहे, दुसऱ्याच्या शरीराबद्दल नाही. माझ्या शरीराबद्दलची आसक्ती आहे. जसं बघा, एखादा व्यक्ती
आता मृत्यूला प्राप्त, मरणार आहे बिचारा, आजारी पडला, मरणार आहे. तर मरता समय पण बघा त्याची इच्छा काय असते, अरे मी मरणार आहो, आता मेल्यानंतर मला पुन्हा असंच शरीर मिळू दे म्हणते. अशी काही काही लोकांची, म्हणजे असंच रूप, असं माझं शरीर आहे ना, असंच शरीर मिळालं पाहिजे म्हणतात, म्हणजे हेच रूप पाहिजे म्हणतात. मेल्यानंतर म्हणजे मेल्यानंतर जे कोणतं, जिथं कुठं माझा जन्म होईल, आता काही काही लोक म्हणतात असं, माझा जन्म कुठे येऊ पण मला असंच शरीर पाहिजे म्हणतात. हा झाला रूपराग. समजलं? या शरीराबद्दलचा या शरीराबद्दलची आसक्ती, असंच शरीर पाहिजे, असेच डोळे पाहिजे, असंच नाक पाहिजे, असेच हात पाय सगळं असंच पाहिजे बघा, हे झालं रूपराग. आणि एवढंच काय, तर मेल्यानंतर, समजा मेल्यानंतर मी जिथं कुठं उत्पन्न होईल, समजा मग ते रूप ब्रह्मलोक आहे. जसं मी तुम्हाला मागे ब्रह्मलोकाबद्दल सांगितलं, ब्रह्मलोक म्हणजे काय, एक अवस्था, एक चित्ताची एक अवस्था आहे. तर मग तो काय विचार करतो की मी मेल्यानंतर मी जिथे कुठं उत्पन्न होईल त्या ब्रह्मलोकामध्ये, तर त्या ब्रह्मलोकासुद्धा मला माझं रूप असंच पाहिजे म्हणतात. मी रूप ब्रह्मलोकात उत्पन्न झालो पाहिजे म्हणते मनातल्या मनामध्ये. जसं सामान्य लोक नाही का, मी याच घरात जन्मास आलो पाहिजे, हीच माय हीच बाप मला मिळाले पाहिजे, हेच भाऊ, हा भाऊ नाही म्हणते, भाऊ बहीण मिळाली तर मिळाली, असं काही, हेच घर मिळालं पाहिजे, हे माझी शेत जमीन पुढच्या जन्मात पण अशीच पाहिजे मला, माझी प्रॉपर्टी पण मलाच पाहिजे पुढच्या जन्मात. अरे बापला, आता काय करावं, किती आसक्ती आहे. म्हणजे हा जन्म तर संपत आला, पण पुढच्या जन्माची आसक्ती आहे, ही झाली रूप, याला म्हणतात रूपराग. म्हणजे या जन्मात तर आपले शरीर संपत आलेलं आहे, पण पुढच्या ब्रह्मलोकात पण मला रूप पाहिजे म्हणतात, तर रूप ब्रह्मलोकाबद्दलची आसक्ती आहे, याला म्हटलेला आहे रूप राग. मग समजा एखादा व्यक्ती मरता समयी पण पुढच्या जीवनाबद्दलची आसक्ती ठेवतो, मला पुन्हा जन्म पाहिजे, मला पुन्हा जन्म पाहिजे, तर तो आसक्तीमध्ये मरेल की नाही हो? तो आसक्तीमध्ये मरेल ना. म्हणजे मनामधली तृष्णा अजून संपलीच नाही आणि आपल्याला तेच तर संपवायचं आहे. आपल्याला ही जी आसक्ती आहे, संसाराबद्दलची आसक्ती संपली, पण शरीराबद्दलची आसक्ती पण संपवायची आहे. या रूपाबद्दलचा जो राग आहे, आसक्ती संपवायची आहे. तर तो बोधिसत्व त्या अरहंत मार्गावर असताना या शरीराबद्दलची पण आसक्ती नष्ट करतो. बिलकुल या शरीराबद्दल, या रूपाबद्दल आसक्ती ठेवत नाही की मेल्यानंतर मला ब्रह्मलोकात रूप ब्रह्मलोकामध्ये मला जन्म मिळावा, त्या ब्रह्मलोकामध्ये उत्पन्न झाल्यानंतर मला रूप मिळावं, असंच शरीर मला, अशी आसक्ती बिलकुल ठेवत नाही बघा. बोधिसत्व आहेत ना ते, त्यांच्या ते बल असते बघा. तर तो बोधिसत्व अरहंत मार्गावर असताना ध्यान मनन चिंतन करत 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 आपल्या चित्तातील 6व्या क्रमांकाचा हा विकार आहे, त्याला म्हटलेला आहे रूपराग. हे रूपराग नष्ट करतो. पुढे सरकतो, आणखी पुढचा विकार पाहतो. पुढचा विकार कोणता आहे? 7व्या क्रमांकाचा अरूपराग. इथे काय आलं? रूपराग. इथे काय आता आलं? अरूपराग. अरूपराग म्हणजे काय? आता जसं काही लोक म्हणजे मरत आहे बघा, एखादा व्यक्ती मरत आहे, मरता समय तो अशी इच्छा बाळगतो की मेल्यानंतर मला असं रूप नाही मिळालं तरी चालेल, पण मला जन्म पुन्हा येऊ दे. हे असं नाही, म्हणजे असं नाही मिळालं रूप चालेल, रूप नको पण मला जन्म घेऊ दे. रूप नको म्हणते, पण माझा जन्म मिळालं तर मिळालं रूपात जन्म, पण नाही जर मिळालं तर पण मला जन्म झालाच पाहिजे म्हणते. या संसार मला पुन्हा यायचा आहे, पुन्हा माझा जन्म झाला पाहिजे. मग अरूप का असे ना, शरीर असो की नसो, शरीर असो की नसो, पण माझा पुन्हा जन्म झाला पाहिजे, अशी इच्छा बाळगतात बघा. याला म्हणतात अरूपराग. म्हणजे रूप राग संपला, पण रूप नको पण जन्म पाहिजे, ही पण आसक्तीच आहे. जन्म पाहिजे ना, ही पण आसक्तीच आहे. तर बघा असं काही म्हणतात ते लोक, म्हणजे अशी इच्छा बाळगतात की जे मेल्यानंतर जे काही स्वर्ग लोक आहे, मेल्यानंतर जे ब्रह्मलोक आहे, त्या ब्रह्मलोकात जिथे अरूप लोक जन्मास येतात तिथे माझा जन्म व्हावा, अरूप ब्रह्मलोकात मी जन्मास आलो पाहिजे, ही आसक्ती आहे. या आसक्तीला पण तो बोधिसत्व तोडतो. रूपराग संपला, 6वा विकार. अरूपराग तोही संपला. अरूपराग जे आहे
तो सुद्धा संपला, तो सुद्धा नष्ट झाला. म्हणजे आता रूप असो की रूप नसो, त्या बोधिसत्वाला बिलकुल जन्म घ्यायची आसक्ती नाही आहे. ऑलरेडी तो अनागामी आहेच ना, पण रूपाबद्दल किंवा अरूपाबद्दल आसक्ती नाही आहे. रूप राग संपला, अरूप राग संपला, आणखीन तो पुढे सरकतो. 2 विकार नष्ट झाले, आणखीन पुढे जातो. ध्यान मनन चिंतन करून आणखीन पाहतो. अरे काय पाहतो की अरे माझ्या मनामध्ये आणखीन एक मोठा विकार आहे, ज्याला म्हणतात मान. काय म्हणतात? मान. मान विकार आहे म्हणते माझ्या मनात. या मानला, या मान विकाराला, या मान संयोजनाला तोडलं पाहिजे असं तो चिंतन करतो. मान म्हणजे काय? मान याचा अर्थ होतो अहंकार. अहंभाव म्हणजे मी, माझ्यातला जो म्हणजे मी जो अहंभाव, हा अहंभाव तोडणं फार गरजेचं आहे बघा. आणि जोपर्यंत हा अहंभाव आपल्यामध्ये आहे तोपर्यंत तो अरहंत दुःखमुक्त होऊ शकत नाही बघा. शील पालन पण करू शकत नाही, ध्यान पण करू शकत नाही, दान पण देऊ शकत नाही. कशामुळं? केवळ मान या विकारामुळं. बघा पाली साहित्यातलं एक उदाहरण सांगतो तुम्हाला की हे मान असल्यामुळे हा जो विकार आहे, हा विकार दुःखमुक्त होऊ देत नाही. एक उदाहरण आहे बघा भंते आनंदाचं. भगवान बुद्धाची पटशिष्य भंते आनंद. भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं, त्यानंतर पहिली धम्मसंगीती कुठे भरली? राजगिरीला, मध्ये भंते महाकाश्यपच्या अध्यक्षतेखाली. तर त्या धम्म परिषदेमध्ये 499 अरहंत भिक्षू होते. 499. तर भिक्खू संघ म्हणाले की भंते, हे जे भंते आनंद आहेत हे भगवान बुद्धांच्या सहवासात राहिलेले आहेत, त्यांना सर्वाधिक उपदेश माहिती आहे, त्यांनी सर्वाधिक उपदेश ऐकलेले आहेत, ते सेवक होते भगवान बुद्धाचे, त्यांना पण आपण आपल्या परिषदेमध्ये घ्यावं का? तर भंते महाकाश्यप काय म्हणतात की संघ हो संघ, आनंद जे आहेत हे अरहंत अजूनही झालेले नाही. जर त्यांना आपल्या या धम्मसंगीतेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्यांना अरहंत व्हावं लागेल. आनंद अरहंत नव्हते बघा. का नव्हते अरहंत? कारण बुद्धाच्या सेवेमध्ये राहायची कंटिन्यू त्याला ध्यान करायला वेळ मिळत नव्हता. ते 37 बोधिपाक्ष धम्म त्या सगळ्या गोष्टी चिंतन करायला वेळच मिळत नव्हता. कंटिन्युअसली बुद्धाच्या सेवेमध्ये राहायचे. पण आता बुद्ध होते का? आता बुद्ध तर नाही आहेत, आता भरपूर वेळ आहे. तर भिक्खू संघ म्हणाले की आनंद, तुम्हाला जर या संगीतीमध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला अरहंत व्हावं लागेल, तुम्हाला अरहंत व्हावं लागेल. आनंद जे होते भंते आनंद हे अनागामी अवस्थेपर्यंत पोहोचलेले होते. म्हणजे सक्काय दिठ्ठी, विचिकिच्छा, शीलबद्ध परामर्श, कामराग आणि पटीक हे 5ही विकार त्याने तोडलेले होते, समोर तोडले होते, अनागामी अवस्थेला पोहोचले होते. पण अरहंतच होत नव्हते बघा. ते अरहंतच होत नव्हतं, अनागामी अवस्थेला पोहोचले अरहंतच होत नव्हते. तर त्या रात्रीला आपल्या कुटीमध्ये बसले, अशा या आसनावरती बसले आणि काय मनातल्या मनात म्हणायचे, मला अरहंत व्हायचं आहे, मला अरहंत व्हायचं आहे, मला अरहंत व्हायचं आहे, मला अरहंत. मान, याला म्हणतात मान. हा मान विकार त्यांच्या उत्पन्न झाला, मला अरहंत व्हायचं आहे. काय आलं इथं? मला 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 अरहंत व्हायचं आहे, मला अरहंत होतच नव्हते. का होत नव्हते? इथं मान आला ना. 8वा जो विकार आहे मान, हा मान विकार पुन्हा 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 वर येत होता, त्यामुळे ते अरहंत होत नव्हते. मला अरहंत व्हायचं आहे, मला अरहंत व्हायचं आहे. अरहंत व्हायचं आहे चांगलं आहे, पण तिथं ते मला आला ना. काय आलं तिथं? ते मला आला. म्हणजे काय? हा मान आहे बघा, हा अहंभाव आहे. तर आनंद म्हणते रात्रभर ध्यान करत बसले, पण तो विकार काही तुटला नाही. सर ते शेवटी अगदी सकाळ म्हणजे रात्रीचा जो तिसरा प्रहर आहे, म्हणजे अंधार नष्ट होत आहे आणि उजेड येत आहे बघा, तिसरा प्रहर. तर त्या तिसऱ्या प्रहरामध्ये त्यांचं शरीर थोडं थकलं आणि मग आता अशी उशी आहे बघा, आता आपलं डोकं ते असं उशीवर ठेवणार, झोपण्यासाठी असं उशीवर ठेवणार. तेवढ्यातच त्यांच्या मनामध्ये एक संवेग उत्पन्न झाला. म्हणजे रात्रभर त्यांनी जो मला अरहंत व्हायचा आहे, मला अरहंत व्हायचा आहे, हा जो मान उत्पन्न केला होता, संवेग उत्पन्न झाला. आणि काय बघा, संवेग असा उत्पन्न झाला की आपलं हे डोकं त्या उशीवर ठेवता ठेवता अगदी ठेवत पण नाही की
त्या क्षणी त्यांच्या मनातील तो मान विकार लगेच नष्ट झाला. मान विकार नष्ट झाला, उद्धच्च ते विकार नष्ट झाला, अविद्या परिपूर्ण नष्ट झाली. आणि बरोबर असं उशीवर असं डोकं ठेवल्याबरोबर तीनही विकार नष्ट झाले. आणि बरोबर उशीवर डोकं ठेवलं न ठेवलं ते अरहंत झाले. बघा, भंते आनंद अरहंत झाले. अरहंत झाले की सकाळच्या प्रहरामध्ये उठले आणि भंते महाकाश्यपांकडे गेले, अभिवादन केलं आणि म्हणतात, भंते मी सगळे 10चे 10 पण संयोजने नष्ट केले. आणि मग त्यानंतर भंते आनंद त्या ज्या पहिल्या धम्मसंगीतीमध्ये सहभागी झाले. बघा, म्हणजे हा त्याचा इतिहास आहे. म्हणजे आपण पाहतो तो की मान जो आहे, मान विकार, मी, माझं, मला, हा विकार तुटला पाहिजे. शील पालन करताना पण हा विकार असतो. बघा मी कसं शील पालन करते, इथं मी आला, संपला विषय. होते बरं असं, हा विकार आहे. बघा मी किती ध्यान करते, बघा झालं हे. इथं मी आला ना, मी ध्यान करते. अरे काही लोक तर आम्हाला विचारतात, काय म्हणतात, भंतेजी तुमचे शिबिर किती झाले? मी म्हणतो अरे बापरे, हे आपल्याला हरवणार आहे आता. आम्ही म्हणतो आमचे 2 शिबिर झाले फक्त. हो फक्त 2च. 8 शिबिर झाले माझे 8 शिबिर झाले म्हणतात. मी जिंकलो. हो बाप, तुम्ही जिंकले, आम्ही हारलो. 2 शिबिर केले, तुम्ही 8 शिबिर केले. अरे पण तुमचा मान गेला नाही ना, आणखी तुमच्यातला मानच गेला नाही. 8 शिबिर केले म्हणते मी, आणि तुम्ही फक्त 2च केले भंतेजी असून पण. हो बाबा, मला ठीक आहे, आम्ही हारलो, तुम्ही जिंकले. मान आला की नाही इथं. मी शील पालन कसं करतो बघा, मी कसं ध्यान करतो बघा. हा जो मी पण आहे म्हणजे अहंकार, हा अहंकार विकार आहे. आणि हा विकार जोपर्यंत आहे तोपर्यंत तो व्यक्ती दुःखमुक्त होऊ शकत नाही. त्यामुळे मान जो विकार आहे, मान, हा मान विकार आपला नष्ट झाला पाहिजे. तर अशा प्रकारे हे जे 8वं संयोजन आहे, तो बोधिसत्व अरहंत मार्गावर असताना ध्यान, मनन, चिंतन करून मान म्हणजे काय, अहंकार, हा विकार सुद्धा नष्ट करतो. आणि त्यानंतर सांगितलेलं आहे 9वं संयोजन आहे, ज्याला म्हणतात उद्धच्च. आपण नाही का मागे बघितलं, उद्धच्च, कुकच्च, उद्धच्च आहे की नाही. उद्धच्च म्हणजे उद्वेग करणे. उद्वेग करणे म्हणजे उद्विग्न होणे, बेचैन होणे, नाराज होणे, अशांत होणे. म्हणजे मन छोट्या छोट्या गोष्टीवरून सुद्धा जर तुमचं मन उद्विग्न होत असेल, छोटी छोटी गोष्ट असे बघा, अगदी लहान लहान छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पण तुमचं मन अशांत होते, तुमचं मन उद्विग्न होते, बेचैन होते, तर तुम्ही दुःखमुक्त होऊ शकत नाही. आपले घरगुती प्रसंग असतात बघा, काही लोक छोट्या छोट्या गोष्टी टेन्शन घेत नाही का. घरातल्या घरात हे मोबाईल इथं का ठेवला, हे चहाचा कप इथं का ठेवला, हे गिलास इथं का ठेवला, चाबी कुठे गेली, असं होते की. हे टावेल इथं कशाला ठेवला, टावेल, हां ह्या चमच इथं काय ठेवला, हे झाडू कुठे ठेवला, हे झाडू कुठं आहे, हे पोशा कुठं आहे. छोट्या छोट्या गोष्टी असतात बघा, अगदी चार्जर कुठे आहे म्हणते, नाही ना. घरातल्या घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टीचं इतकं टेन्शन घेतात बघा. अरे बाबा, जसं काही करोडो रुपये गेले, छोट्या छोट्या गोष्टीचं टेन्शन घेत घेत घेत. हे उद्धच्च आहे बघा. म्हणजे काय, उद्विग्न लगेच पटकन, म्हणजे पटकन माणूस अशांत होतो बघा, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये उद्विग्न होतो. तर मग असं उद्विग्न टेन्शन घेणारा स्वभाव, टेन्शन घेत 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 टेन्शन घेणारा स्वभावच त्याचा बनून जातो बघा. लोक म्हणतात, नको बाबा म्हणतात त्याचं बोलणं, हे टेन्शन घेणारा माणूस आहे म्हणतात, टेन्शनवाला माणूस आहे की नाही. आणि मग हे टेन्शन बरोबर हळूहळू त्याचं सगळं जीवनच संपवून टाकते बघा. टेन्शन म्हणजे काय, हे उद्धच्च हा विकार आहे बघा. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पण जर तुम्ही उद्धच्च होऊ लागले, तर जर जीवनामध्ये जर एखादा मोठा प्रसंग घडला तर काय होईल बरं, मग काय होईल बरं. हां, भगवान बुद्धांना एका विक्षिप्त मनाच्या माणसानं शिव्या देऊ लागला, बुद्धाला शिव्या देऊ लागला. पण बुद्ध जराही उद्धच्च झाले नाही. भिक्षू लोक ऐकू लागले, म्हणते भगवान तो बघा ना, तो तुम्हाला इतक्या शिव्या देत आहे, तुम्ही बिलकुलही तुम्हाला काही ऐकायला म्हणजे प्रभाव होत नाही आहे. तर भगवान बुद्ध होते म्हणते, एवढंही उद्धच्च झाले नाही बघा. आणि आपल्याला अबे केले तर आपले तुबे होते, अरे केले तर कारे होते, हो की नाही, तू केले तर मै होते.
उद्धच्च, उद्धच्च विकार आहे बघा हा. मन उद्विग्न होणे, म्हणजे उद्विग्न होणे, बेचैन होणे, नाराज होणे, हा जो विकार आहे हा विकार सुद्धा बोधिसत्व नष्ट करतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण नाही, मोठा जरी प्रसंग घडला ना, मोठा म्हणजे एवढा मोठा अप्रिय प्रसंग जरी घडला तरी बोधिसत्व मनाने बेचैन होत नाहीत, उद्विग्न होत नाहीत, नाराज होत नाही, मनाला शांत ठेवतात बघा. ही कला आहे. म्हणजे सुपरिचित म्हणजे चांगली जर परिस्थिती असेल, योग्य परिस्थितीमध्ये आपलं मन चांगलं राहते, पण विपरीत परिस्थितीमध्ये पण, दुःखामध्ये पण मनाला स्थितप्रज्ञ ठेवणं ही कला आहे बघा. दुःखद प्रसंगामध्ये, अप्रिय प्रसंगामध्ये मनाला स्थिर ठेवणं, स्थितप्रज्ञ ठेवणं ही कला आहे. हे प्रत्येकाला जमत नाही, हा विकार आहे ना. तर तो बोधिसत्व अरहंत मार्गावर असताना पाहतो की अरे आपल्या मनामध्ये उद्धच्च हा विकार अजूनही कायम आहे. उद्विग्न होतो माणूस, बेचैन होतो, नाराज होतो, उदास होतो, अशांत होतो. हा विकार तोडला पाहिजे. तर पुन्हा ध्यान, मनन, चिंतन करून तो आपल्या मनातील उद्धच्च या 9व्या क्रमांकाचा जो विकार आहे हा विकार नष्ट करतो बघा. आणखीन पुढे जातो, आणखीन ध्यान, मनन, चिंतन करतो. शेवटचा विकार 10व्या क्रमांकाचं संयोजन पाहतो. कोणतं? त्याला म्हणतात अविद्या. मराठीमध्ये अविद्या असं म्हणतात. अविद्या म्हणजे काय? याच्या पूर्वीच्याही प्रवचनामध्ये तुम्हाला सांगितलं मी. अविद्या पच्चय संखारा प्रतीत समुद्भव सिद्धांत सांगितला होता आपण एकदा. अविद्या कशाची अविद्या? या जीवनाबद्दलचं अज्ञान, या जीवनाबद्दलची अविद्या आहे, अज्ञान आहे. तर कोणतं अज्ञान आहे? त्या साधका म्हणजे तो जो व्यक्ती आहे त्या जीवनामध्ये त्याचं अज्ञान आहे. अज्ञान कोणतं? तर त्याला दुःख माहीत नाही की या जीवनामध्ये दुःख काय आहे, हे दुःख सत्य माहीत नाही. या दुःखाला उत्पन्न करणारे कारणं कोणते आहेत ते दुःख समुदाय पण माहिती नाही. त्या दुःखाला निरोध कसा करावा हे सुद्धा माहिती नाही. त्या दुःखाचा निरोध करण्याचा मार्ग सुद्धा आहे ते सुद्धा माहिती नाही बघा. अज्ञान आहे बिचारांकडे. 4 आर्य सत्याचं अज्ञान आहे. आणि हे जे अज्ञान आहे, ही जी अविद्या आहे, हीच अविद्या दुःखाचे खंड तयार करते बघा. प्रतीत्य समुत्पाद सिद्धांतामध्ये तुम्ही वाचलं, आपण एकदा सांगितलेलं पण आहे की अविद्येपासून दुःखाचे खंड कसे तयार होतात. ही अविद्या आहे. तर तो बोधिसत्व पुन्हा ध्यान, मनन, चिंतन करत 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 हे पाहतो की अरे या जीवनामध्ये सत्य जे आहे, सत्य सुख हे सत्य नाही आहे. सुख जे आहे ना हे सत्य नाही आहे. हे तारुण्य हे सत्य नाही आहे. किंवा हे जे शरीर आहे हे सुद्धा सत्य नाही आहे. हे सगळं संपणार आहे, हे दुःख आहे. या जीवनात केवळ एकमेव सत्य आहे, सर्वोच्च सत्य आहे, आर्य सत्य आहे, ते आहे दुःख. दुःख सत्य आहे. आणखीन चिंतन करतो, त्या दुःखाचे कारण पाहतो. दुःखाला कारण सुद्धा आहे, दुःखा समुदाय त्याला म्हणतात. आणखीन पाहतो, आणखीन चिंतन करतो, दुःखाचा निरोध पाहतो. दुःखाचा निरोध सुद्धा होऊ शकतो. आणखीन चिंतन मनन करतो तर दुःख निरोध गामिनी पटी पदा आर्य सत्य पण तो पाहतो, चिंतन करतो, मनन करतो. त्याच्या चित्तातील अविद्या हा विकार सुद्धा नष्ट होतो. म्हणजे काय? 4 आर्य सत्यांबद्दलचं अज्ञान नष्ट होते. 4 आर्य सत्याची त्याला जाणीव होते आणि जाणीव झाल्याबरोबर बघा हे तिन्ही विकार तुटले. नंतर हे 5ही विकार तुटले. रूपराग, अरूपराग, मान, उद्धच्च आणि अविद्या हे 5ही विकार तुटले. धम्मचक्षु उत्पन्न झाला बघा. मनातले 10चे 10ही संयोजने तुटले, नष्ट झाले, परिपूर्ण नष्ट झाले. आणि त्यावेळेस त्याच्या चित्ताची जी अवस्था असते, चित्ताची अवस्था, शरीर तेच आहे, शरीरामध्ये काही बदल झाला नाही, म्हणजे शारीरिक धर्म तर होतात, शरीर तेच आहे, पण चित्ताची अवस्था बदलली.
चेतासिका बदलली, सायकोलॉजी म्हणजे मानसिकता बदलली, मनातले सक्काय दिठ्ठी, विचिकिच्छा, शीलबद्ध परामर्श, कामराग, पटीक, रूपराग, अरूपराग, मान, उद्धच्च आणि अविद्या हे 10ही विकार नष्ट होतात. त्या अवस्थेला म्हणतात अर्हंत चित्त अवस्था आणि तिथे तो बोधिसत्व अर्हंत होतो. बघा, हे 10 विकार आहेत. या 10 विकारांना, या 10च्या 10ही विकारांना तो बोधिसत्व नष्ट करतो, तोडतो, समूळ नष्ट करतो आणि त्याची चित्त अवस्था बनते, त्याला म्हणतात अर्हंत अवस्था. यापूर्वी मी तुम्हाला म्हणजे 7 प्रकारच्या चित्त अवस्था सांगितल्या. हे चित्त अवस्था आहे बरं, म्हणजे ध्यानातून प्राप्त होणारी तुमची चित्त अवस्था आहे. अगदी सुरुवातीला संक्लेश चित्त अवस्था असते. म्हणजे काय, चित्तामध्ये राग आहे, द्वेष आहे, क्रोध आहे, हे संक्लेशी चित्त अवस्था म्हणजे या कामभूमीमध्ये सामान्य लोकांची. नंतर श्रोतापन चित्त अवस्था आहे, नंतर सकृदागामी चित्त अवस्था, आणखीन पुढं अनागामी चित्त अवस्था, त्याच्याही पुढं ही अर्हंत चित्त अवस्था, आणखीन त्याच्या पुढं जर ते समजा बुद्ध होणार असतील, त्यांच्यामध्ये जर बुद्धत्वाचं बल असेल, पारमी बल असेल, तर अर्हंतच्याही पुढे जातात आणि पुढे जाऊन पच्चेक बुद्ध होतात. म्हणजे काय, बुद्धत्वाचं ज्ञान प्राप्त करतात. लोकांना मात्र ते ज्ञान सांगत नाही, स्वतः दुःखमुक्त होतात, बुद्ध बनतात, त्याला पच्चेक बुद्ध म्हणतात. पच्चेक बुद्धाचं चित्त अवस्था आणि त्याच्याही पुढे सर्वोच्च अल्टिमेट चित्त अवस्था असते, त्याला म्हणतात सम्यक संबुद्धांची चित्त अवस्था, म्हणजे भगवान बुद्धांची चित्त अवस्था. बघा, ह्या 7 प्रकारची चित्त अवस्था आहे. तर अशा प्रकारे अगदी श्रोतापन्नपासून सकृदागामी, अनागामी, शेवटी अर्हंत, या अर्हंत चित्त अवस्थेपर्यंत तो बोधिसत्व पोहोचतो. बघा, मी काल एका भंतेजींचं तुम्हाला उदाहरण दिलं. महाकाश्यप जे गृहस्थ जीवनामध्येच अनागामी होते, परंतु केवळ आई वडिलांच्या आग्रहास्तव त्यांनी लग्न करण्यास होकार दिला. कारण जे अनागामी असतात त्यांची चित्त अवस्था अनागामी असते, त्यांचं मन या संसारामध्ये टिकून राहत नाही. बघा, ते गृहत्याग करतातच, संसारात राहत नाही, ते गृहत्याग करतात. कोणतं तरी निमित्त ठरते, ते गृहत्याग करतात. आणि बघा, केवळ आई वडिलाच्या आग्रहास्तव त्यांनी लग्न केलं. कोणी, भंते म्हणजे महाकाश्यप, ज्यांचं पूर्वीचं नाव होतं पिपली मानवक. त्यांची जी पत्नी होती भद्दा कच्चायना, ती सुद्धा अनागामी होती. लग्नाच्या पहिल्या रात्री जेव्हा एकमेकांना ते भेटतात आणि एकमेकांना विचारतात, तर एकमेकांना समजते की अरे माझे पती हे अनागामी आहेत, अरे माझी पत्नी ही अनागामी अवस्थेला पोहोचलेली आहे. मग दोघेही ठरवतात. बघा, ती कथा मी तुम्हाला मागच्या प्रवचनात पण सांगितलेली आहे. दोघेही काही दिवसानंतर गृहत्याग करतात, दोघेही गृहत्याग करतात. भगवान बुद्धांचा सहवास लाभतो, प्रवजित होतात आणि पुढे अगदी अल्पावधीत ध्यान मनन चिंतन करून त्याच जीवनामध्ये ते दोघेही म्हणजे भंते महाकाश्यप अर्हंत होतात आणि त्यांची जी पत्नी असतात, ज्या भिक्षुणी झालेल्या असतात भद्दा कात्यायना, ती सुद्धा अर्हंत होते. बघा, अशा प्रकारे अनागामी अवस्थेला पोहोचलेले हे सगळे हे दोघेही जण अर्हंत अवस्थेला प्राप्त होतात. बोधिसत्व सिद्धार्थ सुद्धा जेव्हा गृहत्याग करतात, गृहत्याग केल्यानंतर तो सगळा इतिहास आपण वाचलेला आहे. झाडाखाली बसतात, पिंपळाच्या झाडाखाली ध्यानाला बसतात आणि ध्यान करत आहेत, ध्यान मनन चिंतन करत आहेत. या मनातील विकारांना तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. बघा, एक एक अवस्था घेत घेत पुढं जात 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 अर्हंत अवस्थेपर्यंत पोहोचतात. म्हणजे सहजाने सोपं नव्हतं. हा इतिहास आपण वाचला, मी तुम्हाला सांगितलेला पण आहे. पण जेव्हा सिद्धार्थ गौतम म्हणजे बोधिसत्व सिद्धार्थ बुद्ध होण्या अगोदर, म्हणजे बुद्ध तर झाले, पण बुद्ध होण्या अगोदर जेव्हा ते ध्यान मनन चिंतन करायला बसले, तर मनातील हे 10चे 10 प्रकारचेही विकार त्यांनी नष्ट केले. नष्ट केल्याबरोबर अर्हंत अवस्थेला पोहोचले आणि पुन्हा ध्यान मनन चिंतन करून संबोधीची प्राप्ती केली. तर बघा, जेव्हा बोधिसत्व सिद्धार्थ बुद्ध होतात, तर बुद्ध झाल्याबरोबर त्यांच्या मुखातून पहिलं वचन बाहेर पडते. भगवान बुद्धाच्या मुखातून पहिलं वचन बाहेर पडते,
अनेक जाती संसारं संधाविसं अनिबिसं गहकारकं गवे संतो दुःखा जाती पुनः पुनः गहकारकं दिठोसी पुन गेहन काहसी सब बाते फासुका भगा गहकं विसंखितं विसंखारगतं चित्तं नियानं तव मज्जगाती. बुद्धाचे वचन. तुम्ही सकाळी पतित्य समुत्पाद सिद्धांत म्हणता ना, त्याच्यामधले वचन आहे बघा. बुद्ध अवस्था प्राप्त झाल्याबरोबर त्यांच्या मुखातून निघालेले हे वचन आहे. अनेक जाती संसारं संधा विसंग अणिबिसंग. अरे मी अनेक जाती या संसारामध्ये अनेक जन्मोजन्मींपर्यंत या दुःखामध्ये आलेलो फेरा मारत आलेलो मी. अनेक जाती संसारं संधा विसंग अनिबिसंग गहकारकं म्हणजे घर बनवणारी. गह म्हणजे घर, गहकारकं घर बनवणारी. गहकारकं गवे संतो दुःखा जाती पुनः पुनः. अरे मी माझं हे जे शरीर आहे या शरीराचं घर बनवत बसलो. हे शरीर पुन्हा पुन्हा जन्मास आलं, पुन्हा पुन्हा जन्म घेतला दुःखामध्ये, पुन्हा पुन्हा जन्म घेतला. गहकारकं दिठोसी. बुद्ध पाहतात हे घर बनवणारे तृष्णा समजून म्हणतात. गहकारकं दिठोसी. दिठोसी म्हणजे पाहणे. हे तृष्णे, हे घर बनवणारे तृष्णा, मी तुला ओळखलेला आहे. गहकारकं दिठोसी पुन गेह न काहासी. आता मात्र तू पुन्हा घर बनवू शकणार नाही माझ्या मनामध्ये. म्हणजे पुन्हा गेह म्हणजे घर, न काहसी. ए तृष्णा, आता पुन्हा तू माझ्या मनात म्हणजे तृष्णेचं घर बनवू शकत नाही. पुन गेह ना काहसी सब्बाते फासुका भग्गा गहकारकं विसंखितं. म्हणजे भगवान बुद्धाने असं जाणल्याबरोबर त्याच ठिकाणी त्या तृष्णेच्या जे काही बेड्या होत्या, म्हणजे सब्बेते फासुका म्हणजे फास, तृष्णेचा जो फास होता म्हणजे आमच्या बेड्या त्या तो सगळा फास तिथेच तुटला. सब्बेते फासुका बग्गा गहकारकं विसंखितं विसंखारगतं चित्तं. हा शब्द महत्वाचा आहे या सुत्तामध्ये. विसंखारगतं चित्तं. चित्त तर आहे, चित्त आहे, पण चित्त कोणतं आहे? विसंखारगतं चित्तं तन्नानं खयमज्जगाती. हे जे चित्त आहे बुद्धाचं चित्त हे सामान्य लोकांसारखं नाही आहे. कोणतं चित्त आहे? विसंखारगतं चित्तं. म्हणजे आता या चित्तामध्ये कोणता संस्कार उत्पन्न होणार नाही, कोणता विकार उत्पन्न होणार नाही. कारण काय? कारण भगवान बुद्धांचं ते चित्त आहे. आणि कोणतं चित्त आहे? विसंखारगतं चित्तं. बुद्धाचं चित्त बघा. विसंखारगतं चित्तं तन्नानं. तन्ना म्हणजे तृष्णा. जी तृष्णा या दुःखामध्ये पुन्हा पुन्हा जन्मास घालते. विसंखारगतं चित्तं तन्नानं खय मज्जगाती. त्या तृष्णेला समूळ नष्ट केलं आणि तिथेच बघा ते अरहंत झाले. तर भगवान बुद्ध या सगळ्या कारणांना जाणतात, दुःखाला जाणतात, दुःखाच्या कारणांना जाणतात, कारण नष्ट करतात आणि दुःखमुक्त होतात, संबोधी प्राप्त करतात. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांच्या या बुद्धत्वाच्या म्हणजे दुःखमुक्तीच्या मार्गाचा हा जो प्रवास आहे हा नक्की आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. तर आपणही या दुःखमुक्तीच्या मार्गाचं पुन्हा पुन्हा चिंतन करावं. एक बोधिसत्व याच दुःखमुक्तीच्या मार्गाने जाऊन श्रोतापन्न होतो, सकृदागामी होतो, अनागामी होतो आणि सरते शेवटी अरहंत होतो. एक कुलपुत्र ज्या सर्वोच्च उद्देशासाठी गृहत्याग करतो म्हणजे कोण? भिक्षू. भगवान बुद्ध सांगतात की एक कुलपुत्र ज्या सर्वोच्च उद्देशाला प्राप्त करण्यासाठी
गृहत्याग करतो तो सर्वोच्च उद्देश कोणता आहे? अरहंत पद प्राप्त करणे. आणि जोपर्यंत अरहंत पद आपण प्राप्त करत नाही तोपर्यंत शांत बसू नये. कंटिन्युअसली ध्यान, मनन, चिंतन, धम्माचरण कंटिन्युअसली करत राहावं, सर्वोच्च उद्देश अरहंत पद प्राप्त करेपर्यंत. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांच्या म्हणजे बोधिसत्वाची दुःख मुक्तीची ही अवस्था श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी आणि अरहंत या 4 अवस्था आहेत. आणि या 4ही अवस्थेमधून आपण चिंतन मनन करून याचं आपण खूप चांगल्या प्रकारे आचरण करावं. तर सरते शेवटी आपल्या सर्वांप्रती पुनश्च एकदा मी मंगल कामना अर्पण करून आजची धम्मदेसना आणि धम्मसंस्कार समाप्त